नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माऊली माऊली, राधे राधे. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल वॉच टाइम कसा वाढवायचा. कारण की मी माझा वॉच टाइम वाढून चॅनल मोनेटाईज केलं आणि कमी दिवसात मी माझा वॉच टाइम वाढवला. पहिलं जेव्हा आपलं चॅनल नवीन असते ना, तेव्हा आपल्याला त्याच्यातल्या काहीच जानकारी समजत नाही का वॉच टाइम कसा वाढवायचा, काय वाढवायचा. तर मी माझ्या चॅनलबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगणार. जेव्हा मी माझं चॅनल ओपन केलं तेव्हा मला काही समजत नव्हतं आणि मी लॉंग व्हिडिओ टाकायची. लॉंग व्हिडिओ माझे कधी व्हायरल व्हायचे, कधी नाही व्हायचे. एखादी व्हायरल व्हायचा. नंतर मी शॉर्ट व्हिडिओ टाकायचे. शॉर्ट व्हिडिओ टाकल्याच्या नंतर माझे थोडे सबस्क्राईब वाढले आणि मला हे पण नव्हतं माहीत का शॉर्ट व्हिडिओनं 10,000 मिलियन कंप्लीट करायला लागते. तर तुम्हाला एकच सांगते, कारण की वॉच टाईम वाढल्यानं आपलं पूर्ण चॅनल मोनेटाईज होत असते. लॉंग पण मोनेटाईज होत असते, शॉर्ट पण मोनेटाईज होत असते आणि लाईव्ह पण मोनेटाईज होते. आपल्याला जसं जसं आपण यूट्यूबवर सराव करतो ना, तसं तसं आपल्याला त्याच्यात जानकारी माहीत होत असते. कारण की मला तर याच्याबद्दल काही माहीत नव्हतं, पण मी सर्व काही शिकत गेली हळूहळू आणि नवीन यूट्यूबरसाठीच आहे. कारण की तुम्ही पण हळूहळू सर्व काही शिकत जाणार आहे. लॉंग व्हिडिओनं वॉच टाइम कंप्लीट लवकर होत नाही. 365 दिवसात आपल्याला वॉच टाइम कंप्लीट करायला लागते आणि 365 दिवसामध्ये वॉच टाइम कंप्लीट होत नाही. शॉर्ट व्हिडिओ टाकले मी आणि शॉर्ट व्हिडिओ माझे 2-3 व्हायरल झाले. 2-3 मिलियन माझे व्ह्यूज झाले आणि मग 3 मिलियन एक नवीन अपडेट होता. 3 मिलियन मध्ये शॉर्ट मोनेटाईज होते, पण आपलं लॉंग व्हिडिओचं वॉच टाइम मोनेटाईज होत नाही. तर तुम्ही शॉर्टवर लक्ष जास्त देऊ नका. ठीक आहे, तुम्ही सबस्क्राईबसाठी शॉर्ट टाका आणि व्हिडिओ टाका बाय चान्स अदामधातून, पण लवकरात लवकर आपल्याला चॅनल मोनेटाईज करायचं आहे आणि वॉच टाइम कंप्लीट करायचा आहे कमी दिवसामध्ये. यूट्यूबचं आहे का 365 दिवसामध्ये तुम्ही वॉच टाइम कंप्लीट करा. पण आपण एक हिंमत केली का नाही, मला कमी दिवसात वॉच टाइम कंप्लीट करायचा आहे. एकच आहे, कमी दिवसामध्ये वॉच टाइम कसा कंप्लीट होते. ठीक आहे, तुम्ही थंबनेल बघता 2 दिवसात तुमचा वॉच टाइम कंप्लीट होते, 4,000 वॉच टाइम कंप्लीट होते, 1,000 सबस्क्राईब कंप्लीट होते. खोटं जानकारी. 1-2 दिवसामध्ये ना वॉच टाइम कंप्लीट होत, ना 1,000 सबस्क्राईब कंप्लीट होत. एखाद्याचं नशीब असतं ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याचं होत असते 1,000 सबस्क्राईब कंप्लीट, पण वॉच टाइम कंप्लीट होत नाही. फालतूची व्हिडिओ बघू नका. 2 दिवसात वॉच टाइम कंप्लीट होते, कोणाचाच 2 दिवसात वॉच टाइम कंप्लीट होत नाही. ठीक आहे, तुमचं 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये वॉच टाइम कंप्लीट होते. 90 दिवसामध्ये, 100 दिवसामध्ये, 150 दिवसामध्ये. कारण की माझं चॅनल मोनेटाईज मी 150 दिवसामध्ये केलं आणि मला 2 वर्ष झाले माझ्या चॅनलला. कंप्लीट 2 वर्ष झाले. 1 वर्ष झालं तर मी माझ्या चॅनलबद्दल थोडं सांगणार आणि वॉच टाइम कसा कंप्लीट होते मी केला. मी हिंमत नाही हारली आणि मी माझा वॉच टाइम कंप्लीट केला. कारण की मला यूट्यूबवर काम करायचं होतं आणि समोर करिअरमध्ये काहीतरी करायचं होतं आणि आपण येतो फक्त आपल्या फॅमिलीसाठी करिअर. शॉर्ट टाकले मी, 1 वर्ष निघून गेलं आणि मला खूप टेन्शन आलं. मी रडून दिलं होतं, कारण मला आपल्याला माहीत नसते. नवीन यूट्यूबरसाठी आहे फक्त, आपल्याला त्याच्यात माहीत नसते. तर मला असं वाटलं आता माझं चॅनल बंद पडणार. ठीक आहे, चॅनल बंद पडत नाही, समोर अजून आपलं चॅनल ग्रो होते. नंतर मी हिंमत आली, चला आपण अजून शॉर्ट व्हिडिओ टाकायचे आणि अजून आपण हिंमत हारायची नाही, सबस्क्राईब कंप्लीट करायचे. जेव्हा माझे 5,000 सबस्क्राईब कंप्लीट झाले आणि त्याच्यानंतर मी लाईव्ह ओपन केला आणि मी लाईव्हच्या दरम्यान वॉच टाइम कंप्लीट केला. लाईव्ह किती घंटा घ्यायचा, किती तास घ्यायचा हे बी नियम असते. तुम्ही 5 मिनिट लाईव्ह घ्याल त्याने वॉच टाइम तुमचा चढत नसते. लाईव्ह 2 तास घ्या लागेल, तेव्हा आपला 20 वॉच टाइम येणार. पब्लिक पाहून येत असते. ठीक आहे, नाही पब्लिक आली, 2-4 पब्लिक आली आपल्या चॅनलवर, वॉच टाइम आपणही कंप्लीट स्वतः कंप्लीट करू शकतो. ठीक आहे, माझ्या चॅनलवर यायची 20-25 पब्लिक यायची जेव्हा मी जस्ट सुरुवात केली तेव्हा, आणि 400-500 मला व्ह्यूज यायचे आणि 7-8 माझा वॉच टाइम व्हायचा एका लाईव्हचा. तर मी दिवसातून 2 वेळा वॉच टाइमिंग लाईव्ह घ्यायची. तर 2 दिवसातून 2 वेळा लाईव्ह घ्यायचा. एक दुपारी घ्यायचा आणि एक रात्रीचा घ्यायचा आणि एक 5-6च्या दरम्यान घ्यायचा. तर मी एक 5-6च्या दरम्यान लाईव्ह घ्यायची आणि एक मी 10 वाजता लाईव्ह घ्यायची. कारण की मी हिंमत नव्हती आली, मला वॉच टाइम कंप्लीट करायचा होता. आणि जशी जशी मी लाईव्ह घ्यायला लागलं तशी तशी माझ्या लाईव्हवर पब्लिक यायला लागली आणि माझा 150 दिवसामध्ये चॅनल मोनेटाईज झालं. मी एका दिवशी कधी कधी माझे 35 वॉच टाइम व्हायचा, कधी कधी 20 वॉच टाइम व्हायचा, असा माझा वॉच टाइम व्हायचा. आणि मला सर्वांनी सपोर्ट केली, पब्लिक सपोर्ट करते तुमचीवाली. आणि लाईव्हमध्ये काहीतरी इंटरेस्ट असो, मला तर राग जास्त यायचा वाईट कमेंटरीचा, तर लोकांना माझा राग जास्त आवडायचा. सगळ्यांचं चॅनल मोनेटाईज होणार, वॉच टाइम कंप्लीट होणार आणि माझं पण चॅनल वॉच टाइम कंप्लीट झालं आणि माझं पण चॅनल मोनेटाईज झालं. मी केलं आणि नंतर माहीत नाही, सगळ्यांच्या लाईव्ह असते, नशिबाचा खेळ असते. माझ्या लाईव्हवर पब्लिक येणं बंद झाली, जास्त नाही, 7-8 पब्लिक राहिली. माझ्या लाईव्हवर पब्लिक 80-80 पब्लिक राहायची. काय झालं ते माहीत नाही, सर्वांना कामं असते. तर ह्या पद्धतीने तुमचा वॉच टाइम कंप्लीट होते.
बस लाईव्ह घ्या आणि दिवसातून 2 वेळा लाईव्ह घ्या. होत असेल तर तुम्ही 3 वेळा लाईव्ह घ्या आणि 3 वेळा घ्या तर खूप चांगलंच आहे, कारण तुमचं 2 महिन्यात वॉच टाईम कंप्लीट होणार. आणि अजून एक त्याच्यामध्ये मुद्दा, वॉच टाईम कसा कंप्लीट करायचा. तुमच्याकडे मोबाईल असते आणि त्या मोबाईलवर तुम्ही सबस्क्राईब करता, ठीक आहे. तुमच्या घरी तुमच्या फ्रेंडचे, तुमच्या मित्रांचे मोबाईल असते. बस त्या मोबाईलवर तुम्ही जो लाईव्ह, आज मी लाईव्ह घेतला, ठीक आहे, आणि तो लाईव्ह माझा अपलोड होणार 2-3 घंट्यांनी. लाईव्ह दुसऱ्या दिवशी अपलोड होत असते 12 घंट्यांनी, पण 2-3 घंट्यांनी लाईव्ह बघायचा, जो आपण लाईव्ह घेतल्याच्या नंतर, अपलोड झाल्याच्या नंतर, ओके केल्याच्या नंतर. आपल्याकडे जेवढे मोबाईल असते त्या मोबाईलमधून आपण तो लाईव्ह बघायचा. फक्त तुमच्या ज्या मोबाईलमध्ये तुमची आयडी आहे यूट्यूबची आणि तुम्ही ज्या मोबाईलमधून लाईव्ह बघते तो मोबाईल जवळ नका ठेवू. तुम्ही एका रूममध्ये तुमचा मोबाईल ठेवा, एका रूममधून तुम्ही लाईव्ह बघा. तुमचा वॉच टाईम कंप्लीट झाल्याशिवाय राहणार नाही, कारण की मी ते केलं आहे स्वतः आणि मी माझा वॉच टाईम कंप्लीट केला आहे. आणि याच्यासाठीच मी माझ्या बहिणीसाठी आणि भावांसाठी एकच सांगत आहे, लॉंग व्हिडिओवरून वॉच टाईम कंप्लीट होत नाही. नशिबाचा खेळ असते. ज्यांचं व्हिडिओ व्हायरल झाले त्यांचा वॉच टाईम कंप्लीट होते. फक्त लाईव्ह चालवा आणि मेहनत करा, मेहनतीचं फळ बिलकुल मिळते. जसं आपण आपल्या शेतामध्ये कापसाची पेरणी करतो, बियाणे टाकतो, तर त्याला आपल्याला मेहनत करावी लागते, खत पाणी द्यावं लागते, तेव्हा झाड उगवते, तेव्हा पानं उगवते, तेव्हा बोंड येते, तेव्हा कापूस उगवते. तसंच यूट्यूबचं आहे, मेहनत करावं लागेल आणि त्याला पण यूट्यूबला पाणी द्यावं लागेल, खत पाणी द्यावं लागेल, तेव्हा आपले फुलं उगवणार. मेहनतीशिवाय काहीच नाही. यूट्यूब आपली मेहनत बघते आणि स्वतःचं कंटेंट टाका आणि सामोर चला. आणि धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.